आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की हे 3-in-1 वेपोरायझर वापरायचे कसे, त्यात जे 3 अटॅचमेंट असतात ते वापरायचे कसे, त्याचा नक्की वापर कसा करायचा. बऱ्याच जणांना याचा वापर कसा करायचा हे माहीत नसतं किंवा योग्य पद्धत काय आहे ती माहीत नसते. 3-in-1 वेपोरायझरमध्ये काय असतं, याला 3 अटॅचमेंट दिलेले असतात. ही मेन मशीन, हे एक अटॅचमेंट असतं, हे एक मोठं अटॅचमेंट आणि हे एक छोटं अटॅचमेंट, असे 3 अटॅचमेंट असतात. त्यामुळे याला 3-in-1 वेपोरायझर असे म्हणतात. सुरुवातीला आपण या मशीनविषयी माहिती बघू थोडी. ही अशी मशीन असते, यात मेजरमेंट असतात, मिनिमम, मीडियम आणि मॅक्झिमम. ह्या रेंजमध्ये तुम्ही पाणी टाकू शकता. मिनिमम आहे त्याच्यापेक्षा कमी पाणी टाकायचं नाही आणि मॅक्झिमम आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही. ह्यामधल्या रेंजमध्येच तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. हे असं ओपन करून ह्याच्यामध्ये मिनिमम ते मॅक्झिममच्या लेवलमध्ये तुम्ही पाणी भरू शकता. अशी वायर वगैरे असते याला. आता आपण बघूया हे 3 अटॅचमेंट आहे ते कसे वापरायचे किंवा ह्यांचा नक्की वापर काय. तर सुरुवातीला हे अटॅचमेंट आहे. हे अटॅचमेंट जर तुम्हाला नाकापुरती वाफ घ्यायची असेल तर त्यासाठी वापरायचं आहे, फक्त नाकासाठी वाफ घेण्यासाठी. जर तुम्हाला सर्दी झाली आहे, नाक पॅक झालं आहे, त्यावेळेस तुम्ही ह्या अटॅचमेंटचा वापर करू शकता. हे छोटं अटॅचमेंट आहे, हे तोंडाला वाफ घेण्यासाठी आहे. इथं याला छोटंसं होल आहे, त्या होलमधून वाफ येते. जर तुम्ही एखादा पॅक वगैरे लावला असेल किंवा मास्क लावला असेल आणि तो खूप सुकला तर ते थोडंसं ओलं करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. आणि हे मोठं अटॅचमेंट आहे. पूर्ण चेहऱ्याची जर तुम्हाला वाफ घ्यायची असेल तर हे मोठं अटॅचमेंट आहे. यामुळे पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित अशी वाफ घेता येते. आता हे वापरताना काळजी अशी घ्यायची, ह्यात फिल्टरचं किंवा आरोचं पाणी वापरायचं नाही, त्यामुळे वाफ तयार होत नाही. ह्यात साधं आपलं नॉर्मल पाणी असतं तेच वापरायचं. ही मशीन जास्त वेळ किंवा खूप वेळसुद्धा चालू ठेवायची नाही, फार पाणी उकळेपर्यंत. आणि खूप गरम पाण्याची सुद्धा वाफ घ्यायची नसते. जेवढं आपल्या चेहऱ्याला सहन होईल तेवढंच पाणी गरम करायचं आणि त्याचीच वाफ घ्यायची. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की वाफ घेण्याचे काय काय फायदे आहेत.